कडाक्याची थंडी पडायला चालू झालेली आहे आणि असल्या थंडीत असं वाटतं की फक्त काहीतरी खावं आणि मस्तपैकी फक्त आराम करावा. तर अशाच आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी मी घेऊन आलेली आहे पिवळा भडंग. खरोखर चवीला खूप भारी लागतो हा. तर ह्यासाठी काही जास्त अशी मोठी प्रोसेस नाही आहे, एकदम साध्या सिंपल पद्धतीने पण चवीला भन्नाट होतं. त्यासाठी काय करायचं, एक लसूणचा गट्टा घ्यायचा, मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या, कढीपत्ता घ्यायचा आणि शेंगदाणे घ्यायचा. लसूण चांगला ठेचून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल, शेंगदाणे परतून घ्यायचे. त्यामध्येच नंतर लसूण आणि मिरच्या हे पण फ्राय करून घ्यायचं. थोडंसं हिंग टाकायचं आणि फक्त हळद त्यामध्ये टाकायची. खरोखर हळद आणि मिठाचं हे जे मिश्रण आहे ते चिरमुऱ्याला लागल्यावर त्याची चव एक निराळीच होते. हा भडंग तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. प्रवासात तिखट भडंगपेक्षा हा असा पिवळा भडंग तुम्ही घेऊन जावा, त्यामुळे पित्ताचा किंवा उलटीचा वगैरे जो त्रास होतो तो होत नाही. तयार आहे आपला मस्तपैकी भडंग. ह्याला भेळ बनवा, फरसाणा टाका आणि छान एन्जॉय करत खावा. चॅनलला लाईक सबस्क्राईब मात्र नक्की करा.